साहिल. व्हाईट बॉल उजव्या अष्टीच्या खूपच बाहेर. बॅकवर्ड पॉइंटला की बोतारे त्यांनाही इथे प्राइज लागते. पाहूया. फटका चांगला आहे. गॅप प्रॉपर आहे. चांगला स्ट्रोक मिझानचा. चेंडू चाललाय सीमारेषच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी चांगली. 2 धावा इथे मिळतील. जुनेद यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे कॅचसाठी. आकी बोतारेला बॅकवर्ड पॉइंटला प्रत्येक कॅचला 100 रुपयाचं कॅश प्राईज. मोठा फटका खेळायचा होता. और पिच लाईनचा चेंडू. हेलिकॉप्टर खेळण्याच्या नादात हा डॉट बॉल. बॅट लवकर फिरली मिझान यांची. सगळ्या यूट्यूबवर आपण पुन्हा जोडतोय. काही टेक्निशियल एरर असल्यामुळे जय गणेश स्पोर्ट्स सोबत आपण पहिला मॅच जोडलो नाही, तर त्याबद्दल आमच्या टेक्निशियन टीमकडून तुमची सगळ्यांची माफी मागण्यात येते. आता इथून पुढे इंटरप्ट होणार नाही. आता मॅच आपण लाईव्ह पाहू शकता. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे सरळ अरमान. पहिले थांबले. पहिले फेक केली नाही. बॉल जसा आला तसाच जर फेकला असता तर संधी होती धावबाद होण्याची. संघाची धावसंख्या 9 धावा. बिनबाद 9. शेवटचा चेंडू. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. पुढचा बॉल साहिलचा. खोल टप्प्याचा सन्मान दिला. ही खासियत आहे नवीद यांची. त्यांनी पाहिलं हे जजमेंट त्यांना आता आले, कारण ते खूप वर्ष क्रिकेट खेळत आहेत, तर खूप चांगला अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. जबरदस्त फलंदाजी ते करतायत. मी नेहमीच त्यांची चर्चा करत असतो. बऱ्याच वेळेस आपल्या लक्षात येतं, कारण तुमची कारकीर्द असते ना, ती आम्हाला बोलायला भाग पडत असते माईकवर. आणि तुम्ही चांगलं काम केलात, समालोचक तुमच्याबद्दल नक्कीच बोलतात. नवमान या नवमानने सुद्धा प्रभावित केले. गेल्या सीझनमध्ये मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, त्यानंतर या सीझनमध्ये त्यांनी कमालीची कामगिरी केली. जानेवारीमधल्या चॅलेंजर बॉयज रणवेलीच्या स्पर्धेत, तसंच पाहिलं तर अंडर-19 यंगस्टार प्रीमियर लीग श्रीवर्धन, तिथे त्यांनी प्रभावित केलं. त्यानंतर प्रत्येक स्पर्धेनंतर नवमान 20साठी पहिल्या षटकात 10 धावा आल्यात. पहिला बॉल या षटकातील. फुलटॉस. हा फटका तितका चांगला नव्हता. क्षेत्ररक्षक आहे तिथे. फंबल पाहायला मिळते. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दोन धावा इथे मिळतील. खराब क्षेत्ररक्षण. फुलटॉस होता, पण नवीद त्याच्यावर तुटून पडले नाही. हलक्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. पुढचा बॉल नवमान. फटका चांगला आहे. नवीद पोपलनकर ब्रँड आहे. चेंडू चाललाय आर पार, सीमा रेषा पार. षटकार. नवीद पोपलनकर एव्हर ग्रीन खेळाडू. VK 18 रनवेलसाठी रन मशीन. प्रत्येक वेळेस धावा बनवताना आपल्याला पाहायला मिळतात. हा स्टँड अँड डिलिव्हर. जबरदस्त स्ट्रोक. चांगला स्ट्रोक. संघाची धावसंख्या 18. नवमानवर हल्ला चढवलाय. आणखीन एक मोठा फटका. नवीद पोपलनकर बॅक टू बॅक. दुसरा षटकार. जबरदस्त गोलंदाजी इथे पाहायला मिळते.
झेल सुटला इथे नवीदचा. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. नाराज आहेत नवीद. तिसरा षटकार पाहिजे होता त्यांच्या बॅटमधून. पहा त्यांची रिॲक्शन आपल्याला सांगून जाते बरंच काही. स्ट्रोक खेळला. 2 लगातारचे षटकार आले होते आणि तिसरा बॉली संधी होती नवीद यांना. इथे झेलही सुटला. चांगला स्ट्रोक आहे. मिझानचा गॅप आहे कव्हर रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक मोहम्मद चेंडूच्याकडे. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेता येते. पाहता पाहता 2 धावाही तत्व दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यात. हो मिस फील्ड. फेकी खराब होती. नौमाननी कॅरी केले नाही फॉलो थ्रू मध्ये. 3 धावा. नवीद पहा चौथी धाव घ्यायला पण तयार आहेत. रनिंग बिटवीन दे पहा जबरदस्त. कोण म्हणेल 40+ खेळाडू आहे. दमखम तर अजून 20ला आहे. धावा धावतायत नवीद. शिकावं लागेल येणाऱ्या अपकमिंग खेळाडूंना. नवीद यांच्याकडून खूप काही क्रिकेटचे गुण घेता येतील. पुढचा बॉल फुल टॉस. त्यालाही फुल टोल. क्षेत्ररक्षक 2 होते त्यामधली दरार. चेंडू फरार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. 1 बाउन्स पाहायला मिळाला. धावा संख्या पाहाल तर 32 धावा. 22 धावांचं षटक राहिलं नौमानचं. खराब गोलंदाजी नौमानची. पहिल्या षटक साहिलनी 10 पॉवर प्लेचं षटक 10 धावांचं टाकलं. नौमानकडे तर क्षेत्ररक्षण होतं पण तरी खराब गोलंदाजी. त्यातही नववीच्याकडून एक शॉर्ट पिच चेंडू मिस झाला. झेल सुटला. त्याच्यावर एकच सिंगल आली. नाहीतर हे षटक 31 धावांचं नक्की झालं असतं. मोहम्मद. हा सुरेख गोलंदाजी. लेग स्पिनची ऍक्शन होती पण रॉंग वन होता. टप्पा पडल्यानंतर आत आला. मिझानला वाटला बाहेर जाईल. स्क्वेअर कट खेळेन पण चेंडू आत आला. सुरेख गोलंदाजी मोहम्मद. कालची गोलंदाजी त्याची आठवण करण्यासारखी होती. यावेळेस हवेत खेळलाय मिझाननी. खराब स्ट्रोक. चांगला झेल इथे साहिलने टिपलाय. फलंदाज बाद. श्री तेज क्रिकेट संघ निगडी कोंड आयोजित श्री तेज चषक 2024 भव्य ओव्हरऑल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील. गुरुवार दिनांक 9 मे व शुक्रवार दिनांक 10 मे 2024 रोजी स्पर्धा असेल. प्रथम पारितोषिक असेल 25,000. द्वितीय पारितोषिक 15,000. तर उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा कॅश प्राईज असेल 500 रुपये. ट्रॉफी असेल. उत्कृष्ट गोलंदाजाला कॅश प्राईज आहे. मालिकावीरासाठी 1,000 रुपये कॅश प्राईज आहे. हो या दरम्यान बॅटची कडा घेतली होती अझेनच्या. झेल सुटला विकेटच्या माग मुनीब कडून. असेन बाद. काय गोलंदाजी करतायत मोहम्मद या स्पर्धेत. 0वर बाद होत आहेत. एकही धाव दिली नाही मोहम्मदनी. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत. हा फिरकीचा जादूगर ठरतोय जसवेलीसाठी. जेव्हा येतो गोलंदाजीसाठी तेव्हा त्यांनी कमालीची गोलंदाजी केली. कालही मॅच मध्ये आणून दिलं होतं जसवेलीला.
3 धावांचं षटक टाकून आज एकही धाव अजून दिली नाही. 2 चेंडू शिल्लक आहेत. आमीन आलेत. आमीन सध्या फॉर्मात आहेत. चांगला खेळ त्याच्याकडून होतोय. पाहूया किती धावा करतील आमीन. मोहम्मदची फिरकी. हो पुन्हा एकदा रॉंग वन. यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. स्लोवर वन यॉर्कर. डॉट बॉल. या स्पर्धेतील पहिलं निर्धाव षटक येईल का मोहम्मदच्या हातातून. शेवटचा बॉल आहे. डॉट बॉल येईल का आमीन साठी. मोहम्मद शेवटचा बॉल. यावेळेस मात्र घोषांकित क्षेत्रात फक्त एक धाव आमीनला स्ट्राईक मिळेल. 1 धावांचं षटक टाकलं. 2 विकेट घेतले मोहम्मदनी. जबरदस्त गोलंदाजी. तेहतीस धावा 2 गड्याच्या बदल्यात शेवटचं षटक हाताळण्यासाठी एक स्टार क्रिकेटर मुनीब अब्दुल्ला बिचापुरी. पहिला बॉल शेवटच्या षटकातील आमीन साठी. बाउन्सर. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतली. मोहम्मदच्या हातात चेंडू आला ना आणि धावांना रोख लागला. धावांच्या धरणाला त्यांनी बांध घातला. धावा अडवल्या त्यांनी. 8 चेंडू 25 नॉट आउट. नॉन स्ट्राईकला नवीद. इथे नवीद धावणार नाहीत. साहिल आले. त्याला माहिती आहे नवीदला एक सिंगल घेईल कारण मगातपासून सगळ्या फलंदाजांना त्यांनी संधी दिली. मोहम्मदचा एकही बॉल नवीद यांना खेळायला मिळाला नाही. आता नवीद पोपलनकर स्ट्राईकला आहेत. 8 बॉल 25 केलेत त्यांनी. आपण पाहतोय NSC चषक. हा सुरेख गोलंदाजी. यावेळी 4 मुंड्या चित केलं नवीदला सुद्धा मुनीबनी. डॉट बॉल. मुनीब चांगली गोलंदाजी करतायत. 3 चेंडू आतापर्यंत हाताळले तर अवघी 1 धाव दिले. उजव्या अष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा आलाय. बाहेरून हात आणण्याचा प्रयत्न होता पण यावेळेस जास्तच बाहेर चेंडू टाकला मुनीबनी. वाईट बॉल येते. संघाची धावसंख्या 35. मुनीम नवी साडी. फटका चांगला. हेलिकॉप्टर जवळ जवळ हवेत. षटकार. 6 धावा. तर क्षेत्ररक्षकांना विनंती असेल की आपण तिथे क्षेत्ररक्षण करताना आपल्याला दुखापत होणार नाही याची काळजी घ्या. 41 धावा. तिसरं षटक जर नवीदला मिळालं असतं तर त्याच्यात 1-2 षटकार आले असते. ही धावसंख्या 60-70 झाली असती. पण आता 41 आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत. हा खोल टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न. इथे एकच धाव धावली. धावायला पाहिजे होते नवीद. नवीद बाद होतील कारण क्रॉस झाली नाही. नवीदला यांनाही माहिती आहे पहिलेच धावायचं होतं. 2 धावा कारण स्ट्राईक एंडला कोणीच नव्हतं. चला पुढच्या बॅटरचं नाव सांगा फक्त. मुदस्सीर. ओके. नी बॅटर मुदस्सीर. शेवटचा बॉल घेतील आमीन. 42 धावा झाल्यात. फटका चांगला आहे. अलंग द कार्पेट. साहिल आहे ती तशी रक्षणासाठी. चेंडूचं स्टॉप केलाय. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. 44-45 धावांचं लक्ष. नवमांच्या एका षटकात 22 आल्या होत्या. नवीद पोपलनकर चांगली फलंदाजी या मॅच मध्ये पूर्ण पाहायला मिळाली त्यांच्याकडून.
32 धावांवर नवी धावबाद झाली. आरआरडी के कप्तान और साईगांव के कप्तान, आरआरडी के कप्तान और साईगांव के कप्तान दोनों माइक्रोफोन में आ जाए. आरआरडी के कप्तान और साईगांव के कप्तान. आतिफ बगदादी, असरार, आ जाओ, इधर आ जाओ. तुम्हारी सेना रेडी करने की, आ जाओ जल्दी. आरआरडी के कप्तान जल्द से जल्द माइक्रोफोन में आ जाए. इसके बाद होने वाला मुकाबला आरआरटी वर्सेस साईगांव. रणवेल अपनी फील्ड सजा ले. रणवेल प्लीज. नवीद, ऑलरेडी बहुत हम लेट चल रहे हैं. थोड़ा जल्दी करे. आरआरडी के कप्तान जल्द से जल्द माइक्रोफोन में आ जाए.
डॉट बॉल. मुदस्सर गोलंदाजी करतात. पहिला वाईड प्लस 22 झाली, त्यामुळे 2 धावांनी खातं उघडलं. जसवेली संघाचं 45 धावांचा पाठलाग करताना येते. 4 षटकामध्ये NSC चषक 2024 आपण पाहतोय. नवनिहाल स्पोर्ट्स क्लब सायगाव आयोजित ही भव्य स्पर्धा जय गणेश स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा यूट्यूबवर पाहतोय. मुदस्सीर चांगली गोलंदाजी. क्षेत्ररक्षक आहेत नौमान. फंबल झालंय. खराब क्षेत्ररक्षण. फेकी पण खराब. जिथे डॉट बॉल होता तिथे एक धाव गेली. एक सिंगल येते. एक सिंगलनी संघाची धाव संख्या मुदस्सीर आपल्याला पाहायला मिळतात स्क्रीनवर. गोलंदाजीसाठी स्लोवर वन पिकअप केला. स्ट्रोक चांगला आहे मोहम्मदचा. 4 धावा इथे येतील मोहम्मदला. चांगली सुरुवात मोहम्मदची. मुदस्सीर मोहम्मद साठी डान्सिंग डाऊन द ग्राउंड. फुल टॉस बनवला चेंडू. 4 धावा. चौकार चौकार आहे. चांगली गोलंदाजी. कमबॅक डिलिव्हरी. डॉट बॉल आलाय मुदस्सरचा. 11 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका इथे चांगला आहे. अमीनच्या डोक्याच्या वरून षटकार. शेवटच्या बॉलवर मोहम्मद. खराब गोलंदाजी मुदस्सीरची. पहिल्या षटकात 17 धावा खर्च केल्या. यानंतर मॅच असेल सायगाव विपक्ष आराठी. आराठी संघाने नाणेफेकी जिंकले. 3 ॲक्शन नासर भालदार यांनाही आपण पाहणार आहोत पुढच्या मॅच मध्ये. सध्या चांगल्या फॉर्मात आहेत. डावखुरी फलंदाजी करतात. वालवटीच्या स्पर्धेत प्रभावित करणारी फलंदाजी केली होती. 18 चेंडूत आता 28 धावांची गरज. आपण स्क्रीनवर पाहतोय भावा यांना रानवेलीकडून क्षेत्ररक्षण करतायत ते. लॉंग ऑन रिझनला आता गोलंदाजीसाठी नवीद. हे युद्ध चांगलं रंगेल. फलंदाजीला मुनीब. गोलंदाजीसाठी नवीद पोपलणकर. पहिला बॉल स्लोवर वन पिक केलाय. मोठा फटका इथे. 6 धावा. षटकार. षटकारांनी स्वागत केलं. 32 धावा केल्या होत्या नवीदनी सुद्धा याच मॅच मध्ये. बाकीचे संघ सहकार्याने त्याला साथ दिली नाही. पुढचा बॉल
उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 24. पुढचा बॉल. बॅटची कडा घेतली. गली रिझन मध्ये चेंडू जातोय. एक सिंगल. चांगली कमबॅक गोलंदाजी ते नवीची. ऑफ कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडूने आपली दिशा बदलली होती. बाहेरची कडा घेऊन गली रिझन मध्ये एक सिंगल आली. धावसंख्या 25. मोहम्मद 4 चेंडू 14 खेळलेत. पॉवर प्ले संपले त्यामुळे 3 क्षेत्ररक्षक असतील 30 यार्ड सर्कल मध्ये. फटका बसलाय मोहम्मदचा. इथे मात्र झेल होऊ शकला नाही. छोटे खेळाडू होते तिथे. एक सिंगल. नवीच दुर्दैव आपण सातत्याने पाहिले गोलंदाजीला. त्यांच्या वेळेस जेव्हा झेल उठतात त्यांच्या गोलंदाजीला झेल टिपले जात नाहीत. बऱ्याच वेळेस पाहिले झाले रणवेली कडून. सुरेख गोलंदाजी. हाही फसवा चेंडू. चकवा चेंडू टाकला. स्लोवर वन. बोट फिरवली होती. पहिलेच बॅट फिरली. चेंडू खाली राहिला सुद्धा. 14 चेंडू 19. फटका चांगला आहे. सरळ खेळला आमच्या कॅमेराच्या डोक्याच्या वरून. षटकार. 6 धावांसाठी मुनीप ऑन फायर. जबरदस्त स्ट्रोक. कव्हर रिझन मधून हा 1 बाउंड चौकार. आराठी संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारले पुढच्या मॅच साठी. 2 षटकानंतर इथे 36-12 चेंडू जाता 9 धावांची गरज असेल जसवेलीला. बावा गोलंदाजीसाठी चांगली गोलंदाजी. ब्लॉक हॉलचा चेंडू इथे पाहायला मिळाला. एक सिंगल घेतली मोहम्मदने. हा चांगला झेलचा प्रयत्न होता इथे. क्षेत्ररक्षक छोटे क्षेत्ररक्षक. झेल सुटला पण. हा सुरेख गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेर. वाईट बॉलचा इशारा पंचांकडून. रिव्हर्स मोहम्मदच्या बॅट मधून अफलातून स्ट्रोक. सामना संपवला या षटकाराने मोहम्मदनी. 45 धावा. चला नासर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. आराठी परीक्षित तोडणकर